नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेली करंट अफेअर्स मराठी जी के आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काल जेवढ्याही काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या बघणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपण आजचे लेक्चर। आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशासोबत जलविद्युत क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार केलेला आहे? कोणत्या देशासोबत जलविद्युत क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी करार केलेला आहे? जलविद्युत म्हणजेच काय, तर हायड्रो पॉवर सेक्टर। आपला पहिला पर्याय आहे जपान, दुसरा पर्याय आहे चीन, तिसरा पर्याय आहे अमेरिका आणि चौथा पर्याय आहे भूतान। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे भूतान या देशाने हा जलविद्युत क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। हा करार कधी झाला, तर आत्ताच फेब्रुवारी 2026 हा करार झालेला आहे। तसेच या करारामध्ये झालेल्या बैठकीत 1020 मेगावॅट क्षमतेच्या पुनासांगचू 2 प्रकल्पातून वीज निर्मितीच्या व्यावसायिक ऑप्टिमायझेशनवर आणि 1200 मेगावॅट क्षमतेच्या पुनासांगचू 1 प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे। त्याचबरोबर या दोन्ही देशांनी या मोठ्या प्रकल्पाच्या भविष्यातील वाटचालीवरही चर्चा केलेली आहे। तसेच भारत आणि भूतानमध्ये 2040 पर्यंतच्या क्रॉस बॉर्डर ट्रान्समिशन लिंक्स विकसित करण्याबाबत नियोजन सुरू केलेले आहे, जेणेकरून दोन्ही देशांमधील वीज व्यापार अधिक सुलभ होईल। त्याचबरोबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूतान भेटीदरम्यान सौर, पवन आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या क्षेत्रात सहकार्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही जलविद्युत प्रकल्पावरचा काही करार आहे, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही जलविद्युत क्षेत्रातील जो काही महत्त्वपूर्ण करार आहे तो भूतान आणि भारत या दोन देशांदरम्यान झालेला आहे। आणि हा जो काही प्रकल्प आहे तो कशावर त्यांनी भर दिलेला आहे, तर 1200 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी हा या कराराचा मुख्य उद्देश आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 अत्यंत महत्त्वाचा। अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एल्डरली बजेट सादर केलेले आहे? एल्डरली बजेट हे कोणत्या राज्याने सादर केलेले आहे, असा हा प्रश्न आहे। आपला पहिला पर्याय आहे कर्नाटक, दुसरा पर्याय आहे केरळ, तिसरा पर्याय आहे नेपाळ आणि चौथा पर्याय आहे अरुणाचल प्रदेश। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे केरळ। केरळ येथे एल्डरली बजेट सादर केलेले आहे। केरळ प्रेझेंट इंडियाज फर्स्ट एल्डरली बजेट, हा भारताचा पहिलाच एल्डरली बजेट ठरलेला आहे। आपल्याला जिथेही काही पहिले प्रश्न येतात, भारताचा पहिला, महाराष्ट्राचा पहिला, जगाचा पहिला, त्यावर आपल्याला महत्त्वपूर्ण प्रश्न परीक्षेला दिसत असतात। तर हा प्रश्न देखील इथे खूप जास्त महत्त्वाचा आहे। तर आपण याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर असा हा वेगळा अर्थसंकल्प मांडणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। त्याचबरोबर या बजेटची जे काही प्रमुख उद्दिष्टे आहे ते आपण इथे बघून घेऊया। तर केरळचे अर्थमंत्री कोण आहे, तर के.एन. बालगोपाल हे केरळचे सध्याचे अर्थमंत्री आहे। त्यांनी 46,236 कोटी रुपयांची इथे तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर ही रक्कम राज्याच्या एकूण अर्थसंकल्पीय आकाराच्या सुमारे 19.7% रक्कम त्यांनी इथे मंजूर केलेली आहे। त्याचबरोबर यांचा पेन्शनसाठीचा काय वाटप आहे तो काय आहे, तर यातील सुमारे 68% हिस्सा निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी खर्च केला जाणार आहे। आणि एल्डरली बजेटचा मुख्य उद्देश काय आहे, तर आपल्याला इथे मुख्य उद्देश माहिती असणे आवश्यक आहे। तर केरळमध्ये वृद्धांची संख्या वेगाने वाढत असल्याने त्यांचा आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणावर पारदर्शकपणे लक्ष केंद्रित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे। तर 2026 पर्यंत जे काही वृद्धांची संख्या आहे ती किती झालेली आहे, तर 18.7% एवढी लोकसंख्या केरळमध्ये वृद्धांची वाढलेली आहे। आणि हा भारताचा पहिला अर्थसंकल्प आहे जिथे एल्डरली बजेट मांडण्यात आलेले आहे किंवा सादर करण्यात आलेले आहे। खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न पेपरला विचारले जातात। तर मी इथे जे काही माहिती सांगते ते नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला खूप जास्त सोपे होईल।
नंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. नीती आयोगाने अलीकडेच कोणत्या राज्याला 2035 पर्यंत क्लीन एनर्जी हब म्हणजेच स्वच्छ ऊर्जा केंद्र बनवण्यासाठी एनर्जी ट्रान्झिशन ब्लूप्रिंट तसेच ऊर्जा संक्रमण आराखडा दिलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला स्वच्छ ऊर्जा केंद्र बनविण्यासाठी ऊर्जा संक्रमण आराखडा कोणत्या राज्याने दिला, हा इथे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपला पहिला पर्याय आहे मध्य प्रदेश, दुसरा पर्याय आहे उत्तर प्रदेश, तिसरा पर्याय आहे आंध्र प्रदेश आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्याने इथे ही ब्लूप्रिंट दिलेली आहे किंवा ऊर्जा संक्रमण आराखडा दिलेला आहे. नीती आयोग प्लॅन्स टू मेक आंध्र प्रदेश अ क्लीन एनर्जी हब. याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर यांचे मुख्य उद्देश काय आहे, तर आंध्र प्रदेशला 2035 पर्यंत भारतातील पहिल्या 3 प्रमुख नूतनीकरणक्षम ऊर्जा केंद्रांपैकी एक बनविणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये किती गुंतवणूक केलेली आहे, तर या आराखड्यात ऊर्जा क्षेत्रासाठी सुमारे 7.5 लाख कोटी इतकी गुंतवणूक इथे केलेली आहे, ज्यापैकी 90% गुंतवणूक ही खाजगी क्षेत्रातील येणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर इथे 2035 पर्यंत घरगुती वापरासाठी 35 गिगावॅट सौर ऊर्जा, 12 गिगावॅट पवन ऊर्जा आणि 55 ते 60 गिगावॅट अवर साठवणूक क्षमता निर्माण करण्याचे यांचे लक्ष्य आहे. तसेच या योजनेमुळे घरांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगांसाठी विजेचे दर युनिट मागे 3.90 ते 4 रुपयेपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. हा आराखडा नीती आयोगाच्या ॲसेट ॲसिलरेटिंग सस्टेनेबल स्टेट एनर्जी ट्रान्झिशन या प्लॅटफॉर्म अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. हा प्रश्नसुद्धा आपल्याला खूप जास्त महत्त्वाचा आहे. आपल्याला सिम्पली इथे विचारू शकते की 2035 पर्यंत क्लीन एनर्जी हब बनविण्यासाठी कोणत्या राज्याने आराखडा दिला, तर याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. हे इथे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे नुकताच ग्लोबल टीचर प्राईज 2026 ग्लोबल टीचर प्राईज 2026 देऊन सन्मानित कोणाला करण्यात आलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे चेतन सिंग, दुसरा पर्याय आहे रुबल नागी, तिसरा पर्याय आहे श्रद्धा पाठक आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे रुबल नागी यांना ग्लोबल टीचर प्राईज 2026 देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. तर कुठे मिळाला हा त्यांना ग्लोबल टीचर प्राईज, तर तो दुबई येथे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. दुबईमधील आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच त्यांना $1 मिलियन म्हणजेच अंदाजे 9 कोटी रुपयांहून अधिक रक्कम बक्षिसा स्वरूपात इथे त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कोणाच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळाला, तर दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांच्या हस्ते हा गौरव त्यांना देण्यात आला. तसेच रुबल नागी या प्रामुख्याने झोपडपट्टी भागातील मुलांसाठी काम करतात. त्यांनी मिसाल इंडिया आणि मिसाल मुंबई या उपक्रमांद्वारे झोपडपट्टीतील भिंतींचे रूपांतर शैक्षणिक भिंतींमध्ये केले आहे. त्यांच्या रुबल नागी आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी भारतात 800हून अधिक शिक्षण केंद्रे उभारलेली आहे. आपल्याला इथे प्रश्न विचारू शकतो की मिसाल इंडिया हा उपक्रम कोणाचा आहे? रुबल नागी. इथे आपल्याला काही पॉईंट्स इथे माहिती असणे आवश्यक आहे. ते म्हणजे ग्लोबल टीचर प्राईज 2026 कोणाला मिळाला, तर रुबल नागी यांना मिळाला. तसेच त्यांचे जे काही कार्य आहे ते काय आहे, तर झोपडपट्टीतील भागातील मुलांसाठी त्यांनी मिसाल इंडिया हा उपक्रम इथे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रुबल नागी आर्ट फाउंडेशनहून त्यांनी 800हून अधिक शिक्षण केंद्रे उभारली. इथे हे 2-3 पॉईंट्स इथे परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि आपल्याला हे माहिती असणे आवश्यक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच 2026च्या महिला प्रीमियर लीग म्हणजेच वुमेन प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकाविले आहे? तर याचा पहिला पर्याय आहे मुंबई इंडियन, दुसरा पर्याय आहे UP वॉरियर्स, तिसरा पर्याय आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे इमेजेसमधून माहिती पडलेच असेल ही फोटो कोणाची आहे, तर ह्या आहे स्मृती मंधना आणि त्या कोणत्या संघाच्या आहे, तर त्या आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. यांनी 2026चा महिला प्रीमियर लीग जिंकलेला आहे. तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर हा कधी झाला, तर हा 5 फेब्रुवारी रोजी झाला. कुठे?
तर वडोदरा येथे WPL पार पडला. वडोदरा येथे कोणत्या स्टेडियमवर? तर BOT स्टेडियममध्ये हा सामना इथे पार पडलेला आहे. त्याचबरोबर RCB आतापर्यंत दुसऱ्यांदा जिंकलेली आहे. RCBचा हा दुसऱ्यांदा जेतेपद त्यांनी मिळविलेला आहे. त्याचबरोबर उपविजेता संघ कोणता होता? तर दिल्ली कॅपिटल्स हा उपविजेता संघ होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यामध्ये ही मॅच झालेली होती. त्याचबरोबर RCBने 204 धावांचे विक्रमी लक्ष्य 19.4 षटकात गाठून 6 गडी राखून विजय मिळविलेला आहे. त्याचबरोबर प्लेयर ऑफ द मॅच कोण आहेत? तर ह्या ज्या काही स्मृती मंदाना आहे ह्या प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि त्यांनी छानशी धावांची आक्रमक खेळी ते खेळलेली आहे. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो की 2026चा WPL कोणी पटकाविलेला आहे? तर त्यांचे योग्य उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच ICC अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? ICC अंडर-19 आणि आपला पहिला पर्याय आहे इंग्लंड, दुसरा पर्याय आहे भारत, तिसरा पर्याय आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे भारत. भारताने ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 जिंकलेला आहे आणि हा कितव्यांदा जिंकलेला आहे? तर हा 6व्यांदा त्यांनी जिंकलेला आहे. तर हा सामना कधी झाला? तर 6 फेब्रुवारीला हा सामना झालेला आहे. 6 फेब्रुवारीला हा सामना झालेला आहे. तर हा सामना कुठे झालेला आहे? तर झिम्बाब्वे येथे हा सामना झालेला आहे. तसेच अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून विक्रमी 6व्यांदा हे विजेतेपद पटकाविलेले आहे आणि यांचे कर्णधार कोण होते? तर आयुष म्हात्रे हे ICC अंडर-19चे क्रिकेटचे कर्णधार होते. त्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरलेले आहे? तर वैभव सूर्यवंशी हे प्लेयर ऑफ द मॅच ठरलेले आहे, ज्यांनी अवघ्या 80 बॉलमध्ये त्यांनी 175 एवढी वादळी खेळी खेळलेली आहे. 80 बॉलमध्ये त्यांनी 175 रन खूप छान त्यांनी इथे खेळी खेळलेली आहे. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलेले आहे? तर वैभव सूर्यवंशी हे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेले आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत एकूण 439 धावा काढलेल्या आहेत आणि भारताने यापूर्वी 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 अशी तब्बल 6व्यांदा ते वर्ल्ड चॅम्पियन ठरलेले आहे. आपल्याला हा प्रश्न देखील खूप जास्त महत्त्वाचा आहे. इथे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे की ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 कोण जिंकले? तर भारत जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच विंग्स इंडिया 2026 पुरस्कार कोणत्या विमानतळाला वर्षातील सर्वोत्कृष्ट विमानतळ हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे? विंग्स इंडिया 2026. आपला पहिला पर्याय आहे पुणे विमानतळ, दुसरा पर्याय आहे मुंबई विमानतळ, तिसरा पर्याय आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अलीकडे सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन रूफटॉप सोलर फायनान्स योजना कोणत्या बँकेने लॉन्च केलेली आहे? कोणती योजना? तर रूफटॉप सोलर फायनान्स ही योजना कोणत्या बँकेने लॉन्च केलेली आहे? आपला पहिला पर्याय आहे ICICI बँक, दुसरा पर्याय आहे HDFC बँक, तिसरा पर्याय आहे ॲक्सिस बँक आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो रूफटॉप सोलर फायनान्स ही काही योजना आहे ती कोणी केलेली आहे लॉन्च? तर ॲक्सिस बँकेने ती योजना लॉन्च केलेली आहे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? हिवाळी ऑलिम्पिकचे 2026चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? आपला पहिला पर्याय आहे अमेरिका, दुसरा पर्याय आहे चीन, तिसरा पर्याय आहे जपान आणि चौथा पर्याय आहे इटली. तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे इटली या देशाकडे हे यजमानपद आहे. त्याचबरोबर इटलीमध्ये कुठे? तर मिलानो कॉर्टिना येथे हे यजमानपद इटली या देशाकडे आहे. यांचा कालावधी किती आहे? तर हे जे काही हिवाळी ऑलिम्पिक आहे ते कधीपासून कधीपर्यंत आहे? तर ते 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत
आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला अधिकृतपणे मिलानो कोर्टिना 2026 असे देखील संबोधलेले आहे. म्हणजेच मिलान आणि कोर्टिना व्यतिरिक्त उत्तर इटलीतील बॉर्मिओ, लिग्विनो आणि वॉल डी फिएमने यांसारख्या इतर भागातही काही स्पर्धा पार पडत आहेत. तसेच इटलीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक हे आयोजित करण्याची आत्तापर्यंतची तिसरी वेळ आहे. आत्तापर्यंत जे काही हिवाळी ऑलिम्पिक आहे ते आत्तापर्यंत इटली या देशात तिसरी वेळ आहे. तिसऱ्यांदा त्यांनी इथे यजमानपद भूषविले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक 10, शेवटचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्याने भूमी मालकी प्रक्रिया डिजिटल आणि वेगवान करण्यासाठी ऑटो म्युटेशन प्रणाली सुरू केलेली आहे? ऑटो म्युटेशन प्रणाली कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? कशासाठी? तर भूमी मालकी प्रक्रिया डिजिटल आणि वेगवान करण्यासाठी. आपला पहिला पर्याय आहे राजस्थान, दुसरा पर्याय आहे कर्नाटक, तिसरा पर्याय आहे ओडिसा, चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याची योग्य उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक या राज्याने ऑटो म्युटेशन प्रणाली सुरू केलेली आहे. तर आपल्याला इथे ऑटो म्युटेशन हे विचारलेले आहे. तर ऑटो म्युटेशन म्हणजे नेमके काय आहे? तर जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या खरेदी विक्रीची नोंदणी झाल्यानंतर सरकारी महसूल दप्तरी मालकांचे नाव आपोआप बदलण्याची प्रक्रिया आहे. यालाच आपण ऑटो म्युटेशन म्हणतो. याचप्रकारे जेव्हा तुम्ही एखादी जमीन खरेदी करता किंवा ती वारसा हक्काने तुम्हाला मिळते, तेव्हा सरकारी रेकॉर्डमध्ये जुन्या मालकाचे नाव काढून तुमचे नाव लावण्याच्या प्रक्रियेला म्युटेशन असे म्हणतात. सोप्या भाषेत काय? तर फेरफार आपल्याला इथे करणे आवश्यक आहे किंवा याला फेरफार असे म्हणतात. तर हा जो काही निर्णय आहे तर याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे? तर इथे मध्यस्थांची गरज राहणार नाही. म्हणजेच या सुविधेमुळे जमिनीच्या नोंदींमध्ये बदल करण्यासाठी किंवा फेरफार करण्यासाठी नागरिकांना आता तहसील कार्यालयात जाण्याची किंवा मध्यस्थांची घेण्याची गरज भासणार नाही. आणि या प्रक्रियेत जमिनीचे हस्तांतरण, वारसा हक्क किंवा बँक कर्जासाठी जमीन गहाण ठेवल्यास त्यांची नोंद स्वयंचलितपणे सरकारी दप्तरमध्ये अपडेट होईल. तसेच ही डिजिटल प्रणाली भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि जमिनीचे व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी लागू करण्यात आलेली आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही ऑटो म्युटेशन आहे ते फेरफार करण्यासाठी आहे आणि ते फेरफार आता डिजिटल स्वरूपात कर्नाटक येथे होणार आहे आणि इथे तुम्हाला कोणत्याही मध्यस्थीची गरज भासणार नाही. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण टॉप 10 प्रश्न आजचे बघितलेले आहे, जे की तुम्हाला परीक्षेच्या संदर्भातून अत्यंत उपयुक्त आहे. मी जे काही इथे सांगत आहे ते नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला खूप जास्त सोपे पडणार आहे. आणि तुम्हाला इथे आपण जेही काही टॉप 10 प्रश्न बघितलेले आहे त्यांची PDF आपल्याला टेलिग्राम चॅनलवर आपल्या मिळणार आहे. तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी तुम्हाला आजच्या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि आजचे लेक्चर कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा. लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.